आनंद परांजपे यांच्याकडून राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा देण्यात आला। आताची सगळ्यात मोठी बातमी राजकीय वर्तुळातून मला दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत। विधान परिषद न मिळाल्यामुळे आनंद परांजपे नाराज असल्याची चर्चा आहे। आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याची बातमी। मला दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या मी पार पाडल्या असं आनंद परांजपे म्हणाले। विधान परिषदेत संधी न दिल्यामुळे आनंद परांजपे नाराज असल्याचं दिसतंय। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडनं। गणेश, काय माहिती आनंद परांजपेंबाबत? नक्कीच पाहायला गेलं तर राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आपला तडकाफडकी राजीनामा आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्र पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे। तसेच पाहायला गेलं तर विधान परिषदेच्यासाठी अनेक लोकांची इच्छुकांची नावं समोर होती, मात्र कुठेतरी नाराजी आहे का हे देखील आता चर्चेला सुरुवात झालेली आहे। आणि त्यासोबतच आता आनंद परांजपे हे मध्यंतरी पाहिलं तर शिवसेना मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील नंदनवन या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळाले। मात्र आता चर्चेला उधाण आलेलं आहे। राजकीय वातावरणामध्ये आता पाहायला गेलं तर आनंद परांजपे नक्की कुठे जाणार हे देखील सर्वांना आता प्रश्न पडलेला आहे। मात्र सध्या तरी राजकीय जो राजीनामा जो आहे तो त्यांनी दिलेला आहे पक्षाचा आणि सुनेत्र पवार यांना सुपूर्द ठरलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात पाहिलं तर आनंद परांजपेंना अनेक जबाबदाऱ्या दिल्या होत्या, त्यांनी अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पडल्या होत्या। पाहिलं तर त्यांनी विधान सभेच्या वेळेस देखील महानगरपालिकेच्या वेळेस देखील अनेक ठिकाणी त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या। जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या होत्या। मात्र अशातच कुठेतरी आता आनंद परांजपे नाराज असल्याची देखील चर्चा